आता ही जी आहे बोलू का, ही आहे अमृता शेंडे. आता मला ती अमृता शेंडेची माझ्यासाठी आणि ही मला जास्ती का आठवते तर हिचा पहिले अजिबात स्वामींवर विश्वास नव्हता आणि त्याच्यामुळे ही माझ्या लक्षात राहिली. मला असेच भक्त पाहिजे स्वामींचे की ज्यांचा विश्वास नाही पण त्यांचा विश्वास त्यांच्या त्यांच्या कर्मानी बसतो. आता का बसला हे ती सांगितलं. हो म्हणजे मी माझी आई ताईंकडे आली आधी 3 नोव्हेंबरला 3 नोव्हेंबर 2018 आणि आईने येऊन जे काय प्रॉब्लेम्स होते वगैरे ते सांगितले आणि दुसऱ्या दिवशी मी आले आणि मी आय थिंक ताईंना पहिलं वाक्य म्हणलं की माझा देवावर अजिबात विश्वास नाही, देव या जगातच नाहीये, कुठेही नाहीये. आणि त्यावेळेस त्यांनी शांतपणे ऐकून गेलं, ते ठीक आहे. आणि मग त्या पुढे बोलल्या आणि माहित नाही आमचं काहीतरी सडन कनेक्शन झालं त्या दिवशी. आणि म्हणजे देवावर विश्वास नाही या स्टेटमेंटवरनं मी सर्वात मोठी स्वामींचे भक्त झाले. ते केवळ टाईममुळेच आहे. आणि अनुभव खूप आहेत. म्हणजे पहिलं म्हणजे आय थिंक लग्न आणि इतका वेळ लागला आणि इतके वेगवेगळे विविध अनुभव आले. पण शेवटी जो नवरा मिळाला तो म्हणजे अपेक्षांपलीकडे, म्हणजे माझ्या ज्या अपेक्षा होत्या काय 3-4 पाहिजे होता त्याच्या पलीकडे. म्हणजे स्वामी, मी ताईंना नेहमी म्हणते की स्वामी जे काय आयुष्यात देतात ते इतकं दर्जेदार असतं की ते लगेच कळतं की हे स्वामींनी दिलंय आपल्याला. म्हणजे त्याचं लेवलच वेगळं असतं काहीतरी. आणि लग्न वगैरे झालं, मी लगेचच प्रेग्नंट होते आणि माझी आई आली होती परत विचारायला की बाळ कसं असेल वगैरे. तर यांनी म्हणजे हा पोटात होता माझ्या आणि याचं सगळं वर्णन सांगितलं. म्हणजे कुठे जन्मखून असेल त्याला हे पण सांगितलं. आणि जेव्हा हा माझ्या हातात आला तेव्हा मी पहिलं ते बघितलं आणि तिथेच होतं. म्हणजे आणि म्हणजे माझ्या अंगावर एकदम काटा आला की हे कसं शक्य आहे. म्हणजे पोटातल्या बाळाचं एवढं स्पेसिफिक कसं कोणी सांगू शकतं. ते फक्त या आणि स्वामीच आहेत. म्हणजे की कोणी नाही सांगू शकणार या जगात. आणि म्हणजे हा झाला, मला सगळं झालं आणि ह्याच्याकडे मला रोज बघून हेच वाटतं की हा खरंच हा स्वामी, हे स्वामीच आहेत माझ्यासाठी. म्हणजे कारण त्याला पूर्ण तारक मंत्र येतो. तो 2.5-3 वर्षाचा असल्यापासून म्हणतो. तो आत्ता इथे पण म्हणतो घरी. तो पूजा वगैरे करतो आणि आमच्या घरी बरेच देव आहेत. पण जेव्हा तो स्वामींना काढतो त्यांना व्यवस्थित पुसतो, म्हणजे अंघोळ वगैरे करतो आणि नेहमी म्हणतो की स्वामी माझ्याकडे बघून हसत आहेत आणि ठेवून देतो आतमध्ये. आणि आत्ता सुद्धा येताना जागोजागी स्वामींचे गाणी म्हणजे तारक मंत्र हे आपण अक्कलकोटला आलोय का असं म्हणलं तो अचानक. म्हणजे त्याला काहीतरी त्याचं कनेक्शन आहे. आणि नोकरीच्या बाबतीत सुद्धा म्हणजे मला जे हवं होतं ते घडवणं. म्हणजे मला एका पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये जायचं होतं पण मी दुसरीकडे अडकले होते. पण मग हे सगळं रिऑर्गनायझेशन करून मला हवं तिथे मी गेले. म्हणजे हे म्हणजे स्वामी नाही तर कोणात मला माहित नाही. त्यामुळे म्हणजे देवावर विश्वास नाही असं मी म्हणणारी आज मी. तर स्वामींवर माझा अतिशय विश्वास आहे आणि सुनीतातेंवर विश्वास आहे. म्हणजे त्यांनी एकही आतापर्यंत गोष्ट सांगितलेली झाली नाही किंवा वेगळी झाली आहे किंवा 1% पण काही इकडे तिकडे झाली असं नाही. त्या सांगतात ते सगळं झालेलं आहे. आणि म्हणजे स्वामीची त्यांनी मला भक्ती म्हणजे सांगितलं होतं मठात जाऊन तू बेसनाचे लाडू वाढ. आणि मला इथल्या स्वामींचं एक चांगलं वाटतं की ते असे खूप स्ट्रिक्ट नाही आहेत की गुरुवारीच केलं पाहिजे, तुमच्या नोकऱ्या असतात तरी तुम्ही वेळ काढूनच केलं पाहिजे. म्हणजे सुनीता त्यांचं असं तर ठीक आहे तुला रविवारी सुट्टी असते ना तू रविवारी कर, गुरुवारीच करायला पाहिजे असं काही. आणि मी दर गुरुवारी मठात जायचे आणि त्या मठात लिटरली 1-2 लोक असायची आणि मला म्हणजे 5 लाडूचे तुकडे करून वाटायचे असायचे. तर मला अशी भीती वाटायची तर 1-2च लोक आहेत
आणि मी तिथे उभी राहिले की लोक येत राहायची आणि माझे लाडू अपुरे पडायचे. म्हणजे मला कसे आणि कधी संपले कळायचं नाही. आणि दरवेळेस एक तरी कोणीतरी व्यक्ती मला म्हणायचं की लाडू खूप छान झाले. म्हणजे तेव्हा मला कळायचं की तो प्रसाद माझा स्वामींपर्यंत पोहोचलेला आहे. आणि म्हणजे ह्यांच्याबद्दल मला असं वाटतं की त्या कधीच म्हणत नाहीत की मला द्या. त्या म्हणतात तुम्ही मठात जा, तुम्हाला जे काय करायचं ते करा, किंवा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा, तुमच्यासाठी करा, पण मला काहीतरी द्या इथे. कारण मी खूप लोकांकडे ह्याच्या आधी गेले होते, पत्रिका पाहणारे होते, गुरु होते, जे कोण होते, त्यांचं असं होतं की म्हणजे आम्हाला पैसे द्या, आमच्याकडनंच पूजा करून घ्या, आमच्याकडनंच अंगठ्या घाला, आमच्याकडनंच हे करा. आणि ते मात्र ताईंचं अजिबातच नाही आहे. म्हणजे त्यांचं आहे की तुम्ही स्वामींचं करा आणि तुम्हाला जे काय करायचं ते मठामध्ये जाऊन द्या, पण मला हे दे असं तर कधी आजपर्यंत मला कधीच नाही मिळालं. स्वामींना भक्ती द्या, हा, सत्य द्या. स्वामी सत्य आहे, तुम्ही सत्य बोला, सत्य वागा, स्वामींना द्या. आणि त्या फक्त एवढंच म्हणतात की स्वामींचं नामस्मरण करा आणि बस जप करा, बस. बाकी त्या कधीच काही म्हणाले. मला स्वामी जे सांगतात तेच मी तुम्हाला सांगते. मला हेच लोकांना सांगायचे की परमेश्वर सोपा आहे केव्हा, जेव्हा तुम्ही सत्य असाल तेव्हा परमेश्वर सोपा आहे. जर तुमच्या मनात शंका कुशंका असत्य असेल तर परमेश्वर अवघड आहे. तर परमेश्वराला आपण सोपा केला पाहिजे.